मी मनीषा मारुती डोंबाळे. मी इयत्ता 8वीत शिकत असून आज मी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलणार आहे. आदिशक्ती तुळजाभवानी, आदिशक्ती आदिमायेचे मांगल्य वात्सल्य, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. या अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीला मातीच्या कणाकणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणार आहे छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही मानवी बुद्धींना मी वंदन करते व माझ्या भाषणात सुरुवात करते. स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ते स्वराज्य, धन्य ते जिजामाता, धन्य ते स्वराज्य, धन्य ते जिजामाता. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी व वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते. जिजाऊंना लहानपणापासूनच राजनीती व युद्धनीतीचे शिक्षण देण्यात आले. जिजाऊ तलवारबाजी व दांडपट्टा चालवण्यात पटाईत होत्या. जिजाऊंचा विवाह 1610 रोजी वेरूळ येथील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. दासी सेवक जिजाऊंची काळजी घेत होत्या. दासी जिजाऊंना भोजन आणून देत होत्या. एके दिवशी दासीने जिजाऊंना विचारले, बोला राणी सरकार, तुम्हाला काय खावंसं वाटते? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, मला तलवार चालवावीशी वाटते, मला दांडपट्टा चालवावंसं वाटते, मला भरताळ घोड्यावरची रफेट काढावीशी वाटते, मला वाघावर बसून मोगली राजवटींचा खात्मा करावासा वाटतोय. आता सांगा, या मातीच्या पोटी कोण जन्माला येणार? अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या वाघिणीने जन्म दिला. एका भल्या पाटे सनई चौघडी वाजू लागले. सर्वत्र साखर वाटायला सुरुवात झाली. अशा गोड वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्कारामध्ये वाढत होते. तेव्हा शहाजीराजे भोसले कर्नाटक स्वारीवर निघाले. कर्नाटक स्वारीवर निघताना त्यांनी पुण्याच्या जहागीरचा कारभार जिजाऊ व शिवराय यांच्याकडे सोपवण्याचे ठरवले व त्यासाठी जिजाऊ व शिवराय यांना त्यांनी पुण्यात पाठवले. जिजाऊ व शिवराय पुण्यात गेले, पण पुण्यात होता कोण? मोगली फौजाने सारं पुणे बेचिराख करून टाकलं होतं. सगळी जनता सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यात डोंगर धरत आपला जीव मुठीत घेऊन जगत होती. अशा घाबरलेल्या लोकांना सर्वत्र हिंस्र प्राणी होते. अशा घाबरलेल्या परिस्थितीत त्या लोकांना जिजाऊने पुन्हा पुण्यात बोलवले. पण पुण्यात येऊन करणार काय? शेती तर उद्ध्वस्त झाली होती. माझ्या जिजाऊंनी लोकांना नांगर, पीक, बैल दिली. शेती पण छान आली, पण हिंस्र प्राण्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. गावागावात दवंडी पेटवली आणि सांगितले, जो कोणी हिंस्र प्राण्याची शेपूट कापून मला दाखवेल त्याला एक सोन्याचं कड भेट दिलं जाईल. मग काय, रोक लांडगवा, लांडगे या प्राण्यांना मारून त्यांची शेपूट कापून दाखवू लागले व सोन्याचे कड घेऊन जावं लागले. असंच एका मध्यरात्री एक घटना घडली. एका मध्यरात्री एक पोरगा लांडगा मारून आपल्या पाठीवर घेऊन आला. तेव्हा जिजाऊ त्या पोराला म्हणाले, अरे ह्याची काय गरज होती? तू शेपूट दाखवली असती तरी मी तुला सोन्याचं कड दिला असतं.